मिरजेतील प्रभाग क्रमांक 20 मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका अश्विनी कोळी यांना अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीने त्यांचे अनुसूचित जमाती एसटी जात प्रमाणपत्र अवैध ठरवत ते जप्त करण्याचे आदेश दिले होते। या निर्णयामुळे त्यांचे नगरसेवक पदही धोक्यात आले होते। मात्र या आदेशानंतर महापालिका आयुक्त संचिता महापात्र यांनी तातडीने कारवाई करत नगरसेविका अश्विनी कोळी यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचा आदेश दिला आहे। त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे। अश्विनी कोळी या महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकमेव असलेल्या अनुसूचित जमातीच्या मिरजेतील प्रभाग 20 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडून आल्या होत्या। त्यांच्या जातीच्या दाखल्याबाबत माजी नगरसेविका स्वाती पारधी यांनी तक्रार केली होती। याबाबत अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या समोर सुनावणी झाली। सुनावणी दरम्यान त्यांना योग्य ती कागदपत्रे सादर करण्यास सांगितले होते। मात्र यातील अनेक कागदपत्रात त्रुटी आढळल्यामुळे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती पुणे विभागाचे उपसंचालक यांनी त्यांच्या जातीचा दाखला अवैध ठरवला आहे। त्यामुळे त्यांचे नगरसेवक पदही रद्द करण्यात आले आहे। महापालिका निवडणुकीपासून मिरजेतील प्रभाग 20 मध्ये आमदार इद्रिस नायकावडी आणि माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांचा राजकीय संघर्ष सुरू होता। या संघर्षातूनच नगरसेविका अश्विनी कोळी यांचा बळी गेल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे। त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात माजी नगरसेवक योगेंद्र थोरातच मास्टरमाइंड असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे।